आज आपण पाहूया वर्ग चौथा विषय गणित घटक भौमितिक आकृत्या घटक वर्तुळ। वर्तुळ इथे काही तुम्हाला चित्र दिसत आहे। पहिलं चित्र कशाचं आहे? बांगडी बरोबर। दुसरे सायकलचे चाक बरोबर आणि तिसरे बैलगाडीचे चाक। हे सर्व आता तुम्हाला कसे दिसत आहे? गोल बरोबर, गोल दिसत आहे म्हणजे वर्तुळासारखे दिसत आहे। यालाच वर्तुळ असे म्हणतात। वर्तुळ, वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास, जीवा। एक वाटी घ्या, ती कागदावर ठेवून तिच्या कडेने पेन्सिल फिरवा। तुम्हाला या प्रकारची आकृती मिळेल। कागदावर मिळणारी आकृती वर्तुळ होय। अशी 2-3 वर्तुळ काढून घ्या व ती कडेने कापून घ्या। ही या पद्धतीची दिसेल। एक वर्तुळाकार कागद घेऊन त्याला चित्रात दाखविल्याप्रमाणे घडी घाला। घडीने झालेली रेघ पेन्सिलने गिरवा। ही वर्तुळाची जीवा होय। आता दुसरा वर्तुळाकार कागद घेऊन कागदाचे 2 अर्धे भाग होईल अशी घडी घाला। घडीने दाखवलेली रेघ पेन्सिलने गिरवा। हा वर्तुळाचा व्यास होय। वर्तुळाकार कागद घेऊन कागदाचे 2 अर्धे भाग होईल अशी घडी घाला। त्यानंतर कागदाचा पाव भाग होईल अशी आणखी एक घडी घाला। आता घड्या पडलेल्या जागी पेन्सिलने रेषा ओढा। या रेषा एकमेकींना जिथे मिळतात तो वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळ मध्य होय। वर्तुळाच्या मध्यबिंदूंना म हे नाव द्या। वर्तुळावर कुठेही प बिंदू घ्या। पट्टीने म प ही रेख काढा। म प ही वर्तुळाची त्रिज्या आहे। कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढा। एक कागद घ्या, आकृतीत दाखविल्याप्रमाणे कागदाच्या साधारण मध्यावर बिंदू घ्या। कंपासचे पोलादी टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये योग्य अंतर घ्या। कंपासचे पोलादी टोक घेतलेल्या बिंदूवर ठेवून वर्तुळ काढा। पोलादी टोक जेथे ठेवले होते तिथे एक लाल ठिपका काढा। आपल्याला अशा प्रकारचा वर्तुळ मिळाला। आता घड्या घालून पूर्वीप्रमाणे 2 व्यास काढा। ते व्यास लाल ठिपक्यावर एकमेकांना मिळतात म्हणजे लाल ठिपका त्या वर्तुळाचा वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळ मध्य आहे। स्वाध्याय खालील वर्तुळाच्या आकृत्या पाहून बाणाने दाखवलेल्या रेखा जीवा, व्यास, त्रिज्या यापैकी काय आहे ते त्या खालील चौकटीत लिहा। पहिल्या आकृतीमध्ये केंद्रबिंदू दाखवलेला आहे। दुसऱ्या आकृतीमध्ये काय दाखवलेले आहे? काय दाखवलेले आहे? जीवा। तिसऱ्या आकृतीमध्ये व्यास। काय दाखवलेलं आहे? व्यास। आणि शेवटच्या आकृतीमध्ये त्रिज्या। बरोबर, त्रिज्या दाखवलेली आहे। आता तुम्हाला हा भाग कळला असेल।